विद्यार्थी मित्रांनो, आपण आज घेणार आहोत इयत्ता 9वीचं त्रिकोणमिती या पाठातील सराव संच 8.2. तर बघा या ठिकाणी प्रश्न काय देण्यात आलेला आहे. खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिले आहे, त्यावरून 2 गुणोत्तरे काढा. ठीक आहे, आणि रिकाम्या जागा भरा. म्हणजे इथं स्तंभ दिलेले आहेत वेगवेगळे, प्रत्येक स्तंभांना मी ए पासून आय पर्यंत नावं दिलेली आहेत. असे हे 9 स्तंभ आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये एकच गुणोत्तर दिले. ठीक आहे, आणि उरलेले गुणोत्तर काढा म्हणले. म्हणजेच बघा ते गुणोत्तर कशाच्या रूपात आहेत, तर साइन थिटाच्या, कॉस थिटाच्या किंवा टॅन थिटाच्या रूपात आहेत. आता इथं काय दिलंय, कॉस थिटाचं गुणोत्तर दिलंय. तर विचारले काय, साइन थिटाचं गुणोत्तर आणि टॅन थिटाचं गुणोत्तर विचारलंय. ठीक आहे, तर आपण काय करूयात, एक एक स्तंभ घेऊयात आणि हे सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण काढावं लागेल. ठीक आहे, आता बघा काटकोन त्रिकोण मी काढले ABC. जिथं काय आहे तर B या ठिकाणी काटकोन करणारा 90 अंशाचा कोन आहे आणि C या ठिकाणी मी काय केले, थिटा असं नाव घेतलेलं आहे कोनाचं. ठीक आहे, तर आपण काय करूयात, ए नंबरचं गणित सोडवायला सुरुवात करूयात. हे बघा ए सोडवताना आपण काय करायचं बघा, आधी या आकृतीवरून, ठीक आहे, या आकृतीवरून आपण काय करणार, कॉस थिटाचं गुणोत्तर काढणार. बघा कॉस थिटा. आता कॉस थिटाचं गुणोत्तर काय असतं, तर थिटाच्या लगतची बाजू, ठीक आहे, BC आणि भागिले कर्ण AC. तर आपण काय करणार, आता इथं गुणोत्तराचं सूत्र न लिहिता डायरेक्ट काय करणार, आपण इथं हे लिहिणार, यांची बाजू लिहिणार BC भागिले AC. तर हे लिहिलं BC भागिले AC. ठीक आहे, पण इथं जर पाहिलं तर आपल्याला काय दिलंय, कॉस थिटा बरोबर 35/37 दिलंय है ना. तर मी काय करणार, इथंच 35/37 लिहिलं. का बरं, तर एक गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. तर बघा आता या गुणोत्तरावरून आपल्याला काय कळतंय, तर BC हा 35च्या पटीत आहे, तर AC हा 37च्या पटीत आहे. म्हणून आपण काय करणार, म्हणून समजा गुणोत्तराची समानपट घेणार आपण, गुणोत्तराची समानपट. आता गुणोत्तराची समानपट काय घेणार, बरोबर K करणार. ठीक आहे, गुणोत्तराची समानपट K असेल, म्हणून BC काय होईल 35K आणि AC काय होईल 37K. म्हणून BC बरोबर 35K आणि AC बरोबर 37K. मी या ठिकाणी लिहितो. बघा हे झालंय 37K आणि हे आहे 35K. ठीक आहे, आता आपल्याला ही बाजू माहीत पाहिजे. जर आपल्याला ही जर बाजू माहीत झाली तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत होतात काटकोन त्रिकोणाच्या, आणि आपल्याला हे गुणोत्तर काढता येणार आहेत. तर आपण काय करणार, ही बाजू काढण्यासाठी बघा हा काटकोन त्रिकोण आहे है ना. तर या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, तर काटकोन त्रिकोणामध्ये इतर 2 बाजू असतात ना कर्णाला सोडून, तर त्यांच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरजी एवढी असते. तर आपण काय करणार बघा, या ठिकाणी लिहिणार त्रिकोण है ना. कोणता त्रिकोण आहे तो, काटकोन त्रिकोण ABC मध्ये. ठीक आहे, काय वापरणार आहोत आपण, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. बघा पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, तर कर्णाचा वर्ग असतो ना, तर तो इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच काय, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग झालं. ठीक आहे, आता आपण किमती ठेवूया. ज्या किमती माहीत नाही ते जशाला तसे ठेवू. AB ची किंमत माहीत नाही म्हणून इथं आपण ABचा वर्ग लिहिला. BC ची किंमत किती आहे बघा 35K, म्हणून इथं काय लिहिणार आपण 35K आणि हे कंसाचा वर्ग बरोबर AC किती आहे 37K. तर हे लिहिलं आपण 37K कंसाचा वर्ग. बघा आता वर्ग सोडवूयात. AB वर्ग अधिक 35चा वर्ग काय आहे, तर बघा इथं लिहून ठेवला मी रफमध्ये 1225 आहे है ना. तर इथं लिहिणार आपण 1225K वर्ग बरोबर 37चा किती आहे, तर या ठिकाणी बघा 1369. ठीक आहे, तर हे आहे 1369K वर्ग. ठीक आहे, आता समीकरण सोडवायचं आहे. हे 1225 तिकडे गेल्यास काय होतील, वजाबाकीत जातील. AB वर्ग बरोबर 1369K वर्ग वजा 1225
25k वर्ग. ठीक आहे. आता 1369 मधून 1225 गेल्यास काय उरतंय तर बघा हे होतंय 144k वर्ग. म्हणून हे आली ए बी वर्गची किंमत. आता ए बी काढताना काय करणार दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार. ठीक आहे. ए बी वर्गचं वर्गमूळ ए बी येतो 144ला मी वर्गमूळ ठेवलं. आता 144 कशाचा वर्ग आहे तर तो आहे 12चा वर्ग आहे ना आणि के वर्ग हा केचा आहे. म्हणून ए बीची किंमत किती आली 12k. तर या ठिकाणी आपण लिहिणार हे 12k. आता बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत झाल्या. ठीक आहे. म्हणून आता हे उरलेले दोन गुणोत्तर काढायला आपल्याला सोपी होतात. म्हणून आता आपण काय करणार साइन थिटाचं गुणोत्तर काढूया. ठीक आहे. आता कुठं लिहूयात आपण या ठिकाणी लिहूयात. म्हणून साइन थिटा बरोबर साइन थिटा काय असतो बघा थिटाच्या समोरील बाजू ए बी भागिले कर्ण ए सी. म्हणून इथे लिहिणार आपण ए बी छेद ए सी. ठीक आहे. ए बीची किंमत आलेली आहे 12k आणि हे आहे 37k. हे के कॅन्सल झालं तर किंमत काय येते 12/37. ठीक आहे. आता टॅन थिटा काय असतो बघा तर थिटाच्या समोरील बाजू ए बी आणि भागिले लगतची बाजू बी सी. तर इथे लिहिणार आपण ए बी भागिले बी सी बरोबर ए बीची किंमत किती 12k आणि हे काय आहे 35k बी सी. म्हणून काय करणार भागिले 35k. के कॅन्सल झालं उत्तर येते 12/35. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लिहू हे असेल 12/35. साइन थिटा किती आहे 12/37. तर हे आलं 12/37. तर अशा प्रकारे आपण हे गुणोत्तर काढलं. पुढचं काय सांगितलंय तर पुढचं गुणोत्तर त्यांनी दिलंय साइन थिटाचं. साइन थिटाचं गुणोत्तर काय 11/61 दिलंय. ठीक आहे. तर मी इथे लिहिलं 11/61. आता बघा या ठिकाणी या काटकोन त्रिकोणात थिटा आहे ना या ठिकाणी सी या कोणाजवळ. म्हणून साइन थिटा काय असणार तर थिटाच्या समोरील बाजू ए बी भागिले कर्ण ए सी. तर या ठिकाणी मी लिहिणार ए बी भागिले ए सी. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला काय कळतंय बघा ए बी जो आहे तो किती आहे 11च्या पटीत आहे आणि ए सी 61च्या पटीत आहे. म्हणून आपण इथं काय लिहिणार ए बी बरोबर 11k आणि इथं काय असेल परत ए सी बरोबर 61k. ठीक आहे. तर या ठिकाणी गुणोत्तराची समान पट आपण काय घेतलेली आहे के असं घेतलेली आहे. तर आपण इथं काय करूयात 61k आणि हे काय असेल 11k असेल. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बी सीची किंमत काढायची आहे. बी सीची किंमत काढता आली तर हे बाकीचे दोन गुणोत्तर काढता येतील. आता हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात आपण काय करणार पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार. तर इथं लिहिलेलं आहे काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग. म्हणजेच पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणून ए बीची किंमत माहीत आहे आपल्याला 11kचा वर्ग अधिक बी सीची किंमत काढायची आहे म्हणून बी सीचा वर्ग आणि ए सीची किंमत आहे 61k त्याचा वर्ग. बघा 11चा वर्ग आहे 121 आणि हा केचा वर्ग असेल के वर्ग अधिक हे बी सी वर्ग बरोबर 61चा वर्ग बघा इथं काढून ठेवलेला आहे 3721. ठीक आहे. तर हे असेल 3721 आणि हा केचा वर्ग. ठीक आहे. तर आता काय होईल बी सी वर्ग काढायचे हे 121kचा वर्ग आहे ते इकडच्या साईडला जाईल वजाबाकीमध्ये जाईल. ठीक आहे. तर बघा आता काय होईल हे 3721 के वर्ग वजा 121 केचा वर्ग. आता बघा 3721 मधून 121 गेले हे येते 3600 आणि हे केचा वर्ग हे आहे बी सी वर्ग. आता आपल्याला बी सीची किंमत काढायची आपण काय करणार दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेणार. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यास काय होतं हे जे बी सीचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ फक्त बी सी येतं. ठीक आहे. आणि इकडच्या गोष्टी वर्गमूळ चिन्हामध्ये आपण घेतल्या आहेत. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी 3600 कशाचा वर्ग आहे तर बघा मी इथं लिहून ठेवलं होतं 3600 हा 60चा वर्ग आहे म्हणून आपण काय लिहिणार या ठिकाणी 60 लिहिणार आणि इथं के लिहिणार. म्हणून बघा बी सीची किंमत किती आली 60k. तर या ठिकाणी आपण लिहूयात 60k. ओके. तर आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे
तिन्ही बाजू माहीत झाल्या म्हणजे आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तर आता काढता येतात. तर आपण कॉस थिटाचं गुणोत्तर काढूयात. आता बघा कॉस थिटाचं गुणोत्तर काय म्हणतंय, तर थिटाच्या लगतची बाजू कोणती, BC भागिले कर्ण AC. तर आपण काय लिहिणार, BC भागिले AC लिहिलं. ठीक आहे. आता बघा BC भागिले AC लिहिलं. आता आपण किमती ठेवूयात. BC ची किंमत किती आहे, 60K आणि AC ची 61K. म्हणून हे लिहिलं 60K भागिले 61K. हे K आणि हे K काय होतंय, कट होतंय. म्हणून कॉस थिटाची किंमत किती आली, 60/61. तर या ठिकाणी मी लिहितो 60/61. ठीक आहे. आता आपण काय करूयात, हे आहे ना टॅन थिटा, तर त्या टॅन थिटाची किंमत काढूयात. बघा टॅन थिटाचं सूत्र काय आहे, तर थिटाच्या समोरील बाजू भागिले लगतची बाजू म्हणजेच काय, AB भागिले BC. आता AB ची किंमत किती आहे, 11K आणि BC ची किंमत आहे 60K. तर आपण काय करणार इथं, 11K/60K. आता हे K कॅन्सल होऊन जातं, काय आलं हे 11/60. तर या ठिकाणी आपण लिहू 11/60. आता तिसरं गुणोत्तर आपल्याला टॅनमध्ये दिले त्यांनी. ठीक आहे. तर ते गुणोत्तर किती आहे, 1 आहे, है ना. तर आता आपण आकृती ही सेम ठेवत आहोत प्रत्येक उदाहरणासाठी. तुम्हाला प्रत्येक वेळेस ही आकृती काढायची आहे. ठीक आहे, प्रत्येक गुणोत्तर काढण्यासाठी. तर बघा आता आपल्याला काय दिले, टॅन थिटा दिले त्यांनी 1. टॅन थिटाचं सूत्र काय आहे, तर थिटाच्या समोरील बाजू AB भागिले लगतची बाजू BC. तर आपण इथं लिहिलं AB/BC. ठीक आहे. तर ते गुणोत्तर 1 दिले, तर त्यालाच आपण 1/1 या रूपामध्ये लिहूया. ठीक आहे. आता बघा गुणोत्तराची समानपट आपण K असं समजायचं. म्हणून AB हा 1K पटीत आहे, तर BC हा 1K पटीत आहे. म्हणून आपण काय लिहिणार, AB बरोबर 1K म्हणजेच फक्त K आणि BC बरोबर काय असेल, 1K म्हणजेच काय, फक्त K असेल. ठीक आहे. तर आता AB आणि BC च्या किमती समान आहेत. कोणकोणत्या आहेत, तर हे 1K म्हणजेच फक्त K आहे. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, AC ची किंमत काढायची. जर AC ची किंमत आपल्याला माहीत झाली तर आपल्याला हे बाकीचे दोन गुणोत्तर काढता येतात. आता हे C उदाहरण आहे म्हणून इथं आपण समजा C लिहिलं. तर बघा आता काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करू. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच काय, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC चा वर्ग. आता AB आणि BC च्या किमती माहीत आहेत, किती आहेत, K असं किमती आहे. तर आपण इथं लिहूयात K चा वर्ग अधिक K वर्ग बरोबर AC वर्ग. हे झालं 2K वर्ग बरोबर AC वर्ग. आता दोन्ही बाजू वर्गमुळात घेऊयात आपण. तर हे काय होईल, वर्गमुळात पण इथं AC वर्ग. आता वर्गमुळात 2 हा K वर्गचं वर्गमूळ K होतंय, AC वर्गचं वर्गमूळ काय होतंय, फक्त AC होतं. म्हणून बघा AC ची किंमत काय आली, वर्गमुळात 2K. तर या ठिकाणी आपण काय करूया, वर्गमुळात 2K असं ठेवूया. ठीक आहे. म्हणजे आता बघा तिन्ही बाजू आपल्याला माहीत झाल्या, त्याच्यावरून आपण गुणोत्तर काढू शकतो. तर आपण पहिलं गुणोत्तर कोणतं काढूयात, साइन थिटाचं गुणोत्तर काढूयात. तर बघा म्हणून साइन थिटाचं सूत्र काय आहे, तर थिटाच्या समोरील बाजू म्हणजे हा थिटा आहे, त्याच्या समोरील बाजू AB आणि हा कर्ण छेदामध्ये जातो AC. म्हणून इथे लिहिणार AB/AC. आता बघा AB ची किंमत काय आहे, तर AB आहे K आणि AC ची किंमत आहे आता आपण काढलेली वर्गमुळात 2K. तर इथे लिहिलं वर्गमुळात 2K. हे K 1K आणि हे K कट झालं, तर काय आलं, हे साइन थिटा बरोबर 1/वर्गमुळात 2. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लिहू 1/वर्गमुळात 2. आता काय काढायचं आहे, आता कॉस थिटाची किंमत काढायची आहे. तर आपण काय करूयात, या ठिकाणी कॉस थिटा लिहूयात. कॉस थिटाचं गुणोत्तर लिहिताना बघा सूत्र काय आहे, थिटा लगतची बाजू BC भागिले कर्ण AC. ठीक आहे. तर इथं लिहिणार आपण BC भागिले AC. आता BC ची किंमत किती आहे, तर K आहे आणि AC ची किंमत वर्गमुळात 2K. ठीक आहे. हे K आणि हे K कॅन्सल झालं, उत्तर आलं वर्गमुळात 2. म्हणून हे आहे कॉस थिटाचं गुणोत्तर. किती, वर्गमुळात 2, 1/वर्गमुळात 2.
तर बघा ज्यावेळेस टॅन थिटाची किंमत 1 होती तर त्यावेळेस साइन थिटा आणि कॉस थिटा समान आले, त्यांचे गुणोत्तर 1/√2. पुढचं जे गुणोत्तर आहे तर ते दिलेलं आहे आपल्याला साइन थिटामध्ये दिलेलं आहे 1/2. तर आता आपण या ठिकाणी लिहूयात साइन थिटा बरोबर 1/2 लिहिलं. ठीक आहे. आता साइन थिटाचं गुणोत्तर काय आहे बघा, तर सूत्र आहे थिटाच्या समोरील बाजू भागिले कर्ण, म्हणजेच काय, हे AB भागिले हे AC. तर आपण इथे लिहूयात साइन थिटा बरोबर AB भागिले AC. ठीक आहे, जे की 1/2 गुणोत्तर आहे. आता आपण AB हे 1च्या पटीत आहे तर AC 2च्या पटीत आहे, म्हणून आपण काय केलं, गुणोत्तराची समानपट K अशी लिहिली. म्हणून AB काय होतं 1K, म्हणजेच फक्त K, आणि AC काय होतं तर 2K. तर या ठिकाणी आपण लिहू AB बरोबर K आणि AC बरोबर 2K. तर या ठिकाणी आकृतीमध्ये पण लिहूयात, हे झालं K आणि हे झालं 2K. ठीक आहे. आता किंमत काढायची आहे BC ची, हे आहे काटकोन त्रिकोण. तर आपण काय करणार, या काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसचा वापर करणार. ठीक आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. आपण काय करूयात, या सूत्रामध्ये किमती ठेवूयात जे आपल्याला माहित आहेत. AB ची किंमत आहे K, इथं K चा वर्ग लिहिलं. BC ची किंमत काढायची आहे आणि AC ची किंमत आहे 2K. ठीक आहे. हां, तर आता हे 2K चा वर्ग असेल. तर या ठिकाणी बघा K वर्ग अधिक BC वर्ग बरोबर हे 2 चा वर्ग होतो 4. ठीक आहे, आणि K चा वर्ग आहे K वर्ग. आता हे K वर्ग इकडे गेल्यास काय होईल, वजा बाकीत जाईल. 4K वर्ग वजा K वर्ग, म्हणून BC वर्गची किंमत आली 3K वर्ग. आता जर आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर काय होतं, हे इकडच्या साईडचं बघा वर्गमुळात 3K वर्ग झालं. BC वर्गचं वर्गमूळ येते BC, तर या ठिकाणी आपण लिहिणार BC हे वर्गमुळात 3 येणार आणि हे K वर्गचं वर्गमूळ K येतं बघा. म्हणून BC ची किंमत काय आली, वर्गमुळात 3K. तर या ठिकाणी आपण लिहिणार वर्गमुळात 3K. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला तिन्ही बाजू माहीत झालेल्या आहेत त्रिकोणाच्या, तर आपल्याला आता गुणोत्तर काढता येतील. म्हणून आपण कॉस थिटाचं सूत्र लिहिणार. बघा कॉस थिटाचं सूत्र काय आहे, तर थिटा लगतची बाजू कोणती, तर हे BC आणि भागिले कर्ण AC. तर या ठिकाणी बघा BC भागिले AC. आता BC ची किंमत आहे वर्गमुळात 3K आणि बघा AC ची किंमत किती आहे 2K. ठीक आहे, तर हे K कॅन्सल झालं, हे आलं वर्गमुळात 3/2. तर हे किंमत आलेली आहे कॉस थिटाची. तर आता आपण कॉस थिटा जिथं आहे तिथं लिहिणार वर्गमुळात 3/2. ठीक आहे. आता बघा पुढचं काय आहे, तर पुढचं सूत्र काढायचं आहे आपल्याला, टॅन थिटाचं गुणोत्तर काढायचं आहे या ठिकाणी. आता आपण इथं लिहिणार टॅन थिटाचं गुणोत्तराचं सूत्र काय आहे, तर थिटाच्या समोरील बाजू AB भागिले लगतची बाजू BC. ठीक आहे, तर आपण लिहिणार AB भागिले BC. आता AB ची किंमत आहे K आणि BC ची किंमत आहे वर्गमुळात 3K. हे K आणि हे K कॅन्सल झालं, उत्तर येतंय वर्गमूळ 1/3. तर या ठिकाणी आपण लिहिलं टॅन थिटा बरोबर 1/3. आणि इथं आपण या टेबलमध्ये पण लिहून देऊया ते गुणोत्तर टॅन थिटाचं. पुढचं जे आहे बघा, पुढचं गुणोत्तर दिलेलं आहे कॉस थिटामध्ये. कॉस थिटाचं गुणोत्तर काय आहे, 1/3 दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे E या प्रश्नासाठी समजा. ठीक आहे, कशामध्ये दिलेलं आहे, कॉस थिटाचं गुणोत्तर आहे 1/3 दिलेलं आहे. ठीक आहे. आता ही जी आकृती आहे काटकोन त्रिकोणाची, याच्यामध्ये आपण कॉस थिटाचं गुणोत्तर काढूयात. बघा थिटा आहे, कॉस थिटाचं गुणोत्तर काय असेल, तर थिटा लगतची बाजू BC भागिले AC. तर आपण इथे लिहिणार BC भागिले AC. ठीक आहे. आता बघा ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की BC हा 1च्या पटीत आहे तर AC हा वर्गमुळात 3च्या पटीत आहे, म्हणून आपण गुणोत्तराची समानपट K असं लिहिली. म्हणून AC आता बघा BC ची किंमत येणार K आणि AC ची किंमत येणार वर्गमुळात 3K. म्हणून बघा BC बरोबर हे 1K येईल आणि AC ची किंमत येईल
वर्गमुळात 3K. आता बघा काटकोन त्रिकोण ABC मध्ये हा काटकोन त्रिकोण आहे, याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी माहीत झाल्या. कोणत्या? BC ची किंमत आहे K, तर या ठिकाणी आपण लिहिली K, आणि AC ची किंमत आहे वर्गमुळात 3K. आता हे लिहिलं आपण वर्गमुळात 3K. आता बघा काटकोन त्रिकोणात दोन बाजू माहीत आहेत, तिसरी बाजू काढायची आहे, तर आपण पायथागोरसचा वापर करणार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग एवढं लिहिलं. आता आपल्याला जे जे किमती माहीत आहेत BC आणि ACच्या ते आपण सूत्रात ठेवू आणि AB ची किंमत काढूया. तर या ठिकाणी AB चा वर्ग जशाला तसं लिहू, BC ची किंमत आहे K, तर ते लिहिलं K वर्ग, आणि AC ची किंमत आहे वर्गमुळात 3K, त्या कंसाचा वर्ग केला. बघा हे येतं AB वर्ग, हे येतं K वर्ग बरोबर. आता वर्गमुळात 3 असतं ना, तर त्याचा वर्ग काय येतो? फक्त 3 येतो, आणि हे K वर्ग जशाला तसं. आता हे K वर्ग पलीकडे गेल्यास काय होईल? बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यास वजा बाकीत जाईल, तर हे झालं वजा K वर्ग. AB वर्ग बरोबर 3K मधून K वर्ग गेलं, काय होतंय? तर फक्त 2K वर्ग शिल्लक राहतं. आता ह्यांचं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊयात. 2K वर्ग हे पण वर्गमूळ आहे. ठीक आहे, तर आता वर्गमूळ घेतल्यास काय येईल? इकडच्या बाजूला डाव्या बाजूला फक्त AB येईल. बघा 2चं जे आहे त्याचं वर्गमूळ येते वर्गमुळात 2, आणि K वर्गचं वर्गमूळ येते फक्त K, म्हणून AB ची किंमत माहीत झाली आपल्याला. किती झाली? वर्गमुळात 2K. तर या ठिकाणी आपण लिहिलं वर्गमुळात 2K. आता आपल्याला एका काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत झालेल्या आहेत, त्याच्यावरून आपण त्रिकोणमितीय दोन गुणोत्तर उरलेली काढू शकतो, साइन थिटा आणि टॅन थिटा. तर आपल्याला माहीत आहे साइन थिटाचं सूत्र. साइन थिटा म्हणजेच काय? कोनाच्या समोरील बाजू AB भागिले थिटाच्या काय हे जे आहे ना थिटा, त्याच्या समोरील बाजू AB भागिले हे काय? कर्ण. तर लिहिलं बघा AB छेद AC. आता AB काय आहे? वर्गमुळात 2K, तर या ठिकाणी आपण लिहिणार वर्गमुळात 2K भागिले कर्ण आहे वर्गमुळात 3K. ठीक आहे, हे कट झालं. तर आता साइन थिटाचं गुणोत्तर काय येते? वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. ठीक आहे, तर हे आलं साइन थिटाचं गुणोत्तर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. ठीक आहे, आता आपण काय करूयात? टॅन थिटाचं गुणोत्तर काढूयात. बघा हे आहे टॅन थिटा. टॅन थिटाचं सूत्र काय आहे? तर थिटाच्या समोरील बाजू AB आणि थिटाच्या लगतची बाजू छेदामध्ये असते BC. तर लिहिणार इथं AB छेद BC. तर आता AB ची किंमत किती आहे? तर वर्गमुळात 2K. तर या ठिकाणी वर्गमुळात 2K, आणि BC ची किंमत आहे फक्त K. तर हे कॅन्सल होऊन जातं K. इथं फक्त काय येते? वर्गमुळात 2. तर टॅन थिटाची किंमत काय आली? वर्गमुळात 2. तर हे या ठिकाणी आपण तक्त्यामध्ये लिहिलं. पुढचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला टॅन थिटामध्ये. टॅन थिटाचं गुणोत्तर दिलंय किती? 21/20 दिलेलं आहे, आणि विचारले काय? तर साइन थिटा आणि कॉस थिटा काढा. ठीक आहे, तर या पण उदाहरणासाठी आकृती सेमच असेल. या आकृतीमध्ये बघा थिटा इथं आहे, तर या ठिकाणी काटकोन करणारा कोन आहे. ठीक आहे, तर आपण या आकृतीवरून काय करूयात? आधी टॅन थिटाचं गुणोत्तर काढूया. बघा टॅन थिटा म्हणजेच काय? तर थिटाच्या समोरील बाजू AB भागिले थिटाच्या लगतची बाजू BC, म्हणून मी इथं लिहिलं AB छेद BC, आणि जे प्रश्नात दिलं ते गुणोत्तर इथं लिहिलं 21/20. तर या ठिकाणी लिहिलं आपण 21/20. आता बघा गुणोत्तराची समानपट आपण काय केली? K केली, म्हणून AB ची किंमत आली 21K आणि BC ची किंमत आली 20K. तर या ठिकाणी आपण लिहिणार 21K, आणि या ठिकाणी असेल हे 20K. ठीक आहे, आता या काटकोन त्रिकोणात दोन बाजू माहीत आहेत, तिसरी जर बाजू माहीत झाली तर आपल्याला हे दोन गुणोत्तर काढता येतील. आता तिसरी बाजू माहीत होण्यासाठी आपण काय करणार? या काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ठीक आहे, तर हे लिहिलं AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आता आपण काय करूयात? तर या ठिकाणी ज्या किमती आपल्याला माहीत आहेत त्या किमती ठेवूयात, जे माहीत नाही म्हणजे कर्ण माहीत नाही ते आपण आता इथं काढूयात. ठीक आहे, AB
ची किंमत आहे 21K कंसाचा वर्ग अधिक BC ची किंमत आहे 20K कंसाचा वर्ग बरोबर AC ची किंमत काढायची आहे. हे लिहिलं AC चा वर्ग. आता बघा 21 चा वर्ग काय येतो तर या ठिकाणी लिहिले बघा 441. तर आपण लिहिणार इथं 441 हे असेल K वर्ग अधिक 20 चा वर्ग येतो 400 पुढे लिहिलं K वर्ग. ठीक आहे गुणाकारामध्ये आणि हे AC वर्ग. आता 441 आणि 400 यांची बेरीज केली तर काय येते 841 K वर्ग बरोबर AC चा वर्ग. आता दोन्ही बाजूंचं काय करूयात आपण वर्गमूळ काढूयात म्हणून दोन्ही बाजू काय येतील वर्गमूळ चिन्हाच्या आत येतील. आता बघा 841 कशाचा वर्ग आहे तर या ठिकाणी मी लिहिलंय बघा 29 गुणिले 29 841 आले आहे ना म्हणजेच तो वर्ग कशाचा आहे 29 चा. तर आपण काय लिहिणार या ठिकाणी 29 हे K वर्गचं वर्गमूळ K आणि AC वर्गचं वर्गमूळ येतो AC म्हणून बघा AC ची किंमत किती आली 29K. तर आपण काय करूयात आता या ठिकाणी आकृतीमध्ये AC च्या ठिकाणी काय लिहिणार 29K लिहिणार. आता आपल्याला तिन्ही बाजू माहीत झालेल्या आहेत है ना तर आपण काय करणार आता गुणोत्तर काढणार. जे गुणोत्तर विचारले ते साइन थिटाचं गुणोत्तर विचारले. साइन थिटा म्हणजेच काय थिटाच्या समोरील बाजू AB भागिले कर्ण AC. तर या ठिकाणी आपण लिहिणार साइन थिटा बरोबर AB भागिले AC. AB ची किंमत आहे 21K आणि AC ची किंमत आहे 29K. हे K काय झालं कट झालं साइन थिटा बरोबर 21/29 आलं. ठीक आहे 21/29 आपण या ठिकाणी लिहूया 21/29. आता पुढचं आहे कॉस थिटा विचारले. कॉस थिटा म्हणजेच काय थिटाच्या लगतची बाजू ही वाली BC भागिले कर्ण AC. तर या ठिकाणी आपण लिहूयात कॉस थिटा बरोबर BC भागिले AC. आता BC ची किंमत किती आहे 20K आणि AC ची किंमत आहे 29K. तर हे K कॅन्सल झालं हे आलं 20/29. तर हे आलं कॉस थिटाचं गुणोत्तर. आता आपण लिहिणार कॉस थिटाचं गुणोत्तर किती 20/29. आता पुढचं पण गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे बघा टॅन थिटाच्या रूपात दिलं आहे ना. टॅन थिटाचं गुणोत्तर काय दिले 8/15. ठीक आहे तर हे आहे समजा टॅन थिटाचं गुणोत्तर 8/15. ठीक आहे आता आपण आकृतीवरून टॅन थिटाचं गुणोत्तर काढूयात. बघा आकृतीवरून टॅन थिटाचं गुणोत्तर काय थिटा समोरील बाजू AB भागिले थिटा लगतची बाजू BC. तर आपण लिहिणार इथं AB/BC. ठीक आहे आता गुणोत्तराची समानपट जर K असं धरली तर AB येतंय 8K आणि BC येतो 15K. तर इथं लिहिणार AB बरोबर 8K आणि BC बरोबर काय येईल हे 15K. ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी आपण लिहिणार 8K आणि इथं असेल 15K. आता आपल्याला काढायचं आहे कर्ण AC. कर्ण जर काढता आलं तर साइन आणि कॉसची गुणोत्तर आपल्याला काढता येतील. म्हणून आपण आता कर्ण काढण्यासाठी काय करणार या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार. त्यानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC चा वर्ग. आता आपण किमती ठेवूयात. AB ची किंमत आहे 8K BC ची किंमत आहे 15K त्याचा वर्ग आणि हे AC चा वर्ग. 8K चा वर्ग काय येतो हे 64K वर्ग अधिक हे येतंय 225K वर्ग आणि AC चा वर्ग जशाला तसं. दोघांची जर बेरीज केली तर बघा 4 आणि 5 काय येतंय 9 6 आणि 2 8 आणि हे 289K वर्ग बरोबर AC चा वर्ग. आता दोघी बाजूंचं काय करूयात आपण वर्गमूळ घेऊया. तर दोन्ही बाजू काय येतील वर्गमूळ चिन्हामध्ये येतील. आता 289 कशाचा वर्ग आहे तर या ठिकाणी बघा 17चा वर्ग 289 आहे म्हणून वर्गमूळाच्या बाहेर काय येणार 17 हे चिन्ह येणार आणि इथं K येणार आणि या ठिकाणी AC म्हणून AC ची किंमत किती आली 17K. आता ही किंमत आपण इथं आकृतीत लिहूयात 17K. आता बघा आपल्याला तिन्ही बाजूच्या काय तर बाजू माहीत झालेल्या आहेत. तिन्ही बाजू किती हे 8K 15K आणि 17K. ठीक आहे तर आपण काय करूयात आता साइन थिटाचं गुणोत्तर काढूयात. या ठिकाणी आपण साइन थिटा लिहूयात. साइन थिटाचं गुणोत्तर काय असतं थिटा समोरील बाजू AB भागिले कर्ण AC. तर या ठिकाणी लिहिलं आपण AB भागिले AC.
ए सी. ए बीची किंमत आहे 8K आणि ए सी आहे 17K. ठीक आहे, तर हे आलं साइन थिटा बरोबर 8/17. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लिहूया हे 8/17. ठीक आहे, आता पुढचं काय विचारले त्यांनी, कॉस थिटा विचारले, तर आपण कॉस थिटाचं गुणोत्तर काढूयात. कॉस थिटा बरोबर, कॉस थिटाचं गुणोत्तर काय आहे, तर थिटाच्या लगतची बाजू BC भागिले कर्ण AC. तर या ठिकाणी आपण लिहिणार BC/AC. आता BCची किंमत काय आहे, तर बघा 15K आणि हे 17K. हे आलं 15K/17K. हे K कॅन्सल झालं म्हणून कॉस थिटा आलं 15/17. ठीक आहे, आता ही किंमत या ठिकाणी लिहा 15/17. पुढचं गुणोत्तर दिलेलं आहे साईनच्या रूपामध्ये. ठीक आहे, तर साइन थिटाची किंमत दिली आहे 3/5. तर इथं लिहिलं 3/5. आकृतीवरून साइन थिटाचं गुणोत्तर काय येत आहे, तर थिटाच्या समोरील बाजू AB भागिले AC, म्हणून इथं लिहिलं AB भागिले AC. या दोन गुणोत्तरावरून काय कळतं की AB हा 3च्या पटीत आहे तर AC 5च्या पटीत आहे, म्हणून आपण गुणोत्तराची समानपट K घेतली, म्हणून AB आलं 3K, AC आलं 5K. ठीक आहे, तर हे आलं 3K AB आणि हे असेल AC 5K. आता BCची किंमत काढायची आहे, तर BCची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार, तर पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार. म्हणून काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर ACचा वर्ग. आता ज्या ज्या गोष्टी माहीत आहेत त्या गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवूया. AB ची किंमत आहे 3K त्याचा वर्ग अधिक BCची किंमत माहीत नाही म्हणून काढायची आहे आणि AC ची किंमत आहे 5K कंसाचा वर्ग. हे येते बघा किती, 9K वर्ग अधिक BC वर्ग, 5चा वर्ग येतो 25K वर्ग. आता हे 9 वर्ग आहे, इकडच्या साईडला आपण ट्रान्सफर करणार त्याला, तर काय येणार, हे वजाबाकीत जाणार. समीकरण सोडवताना बघा इथं BC वर्ग उरणार, हे 25K वर्ग वजा हे 9K वर्ग. आता हे झालं 25 मधून 9 गेले काय येते 16K वर्ग. आता हे जर वर्गमुळात घेतलं तर काय येणार, हे वर्गमुळात 16K वर्ग, म्हणून 16 कशाचं वर्गमूळ आहे 4चा, म्हणून BCची किंमत किती आली 4K. ठीक आहे, तर हे आलं 4K. आता बघा आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहीत झाल्या, त्याच्यामुळे आपल्याला उरलेली गुणोत्तर काढता येतील कॉस थिटा आणि टॅन थिटाची. कॉस थिटा काय आहे, तर थिटा लगतची बाजू भागिले कर्ण, म्हणजेच काय 4K भागिले 5K. तर कॉस थिटाची किंमत येते 4/5. ठीक आहे, त्यानंतर काय आहे टॅन थिटा, तर या ठिकाणी आपण लिहिणार टॅन थिटा बरोबर, टॅन थिटा म्हणजेच काय, थिटाच्या समोरील बाजू AB भागिले लगतची बाजू BC. तर या ठिकाणी लिहिणार आपण AB भागिले BC. आता AB ची किंमत बघा काय आहे, तर 3K आणि हे आहे 4K. तर इथं येईल 3K भागिले 4K, म्हणजेच काय, तर हे येतं 3/4. ठीक आहे, हे K आणि हे K काय होतंय कॅन्सल होते. बघा कॉस थिटा आलं 4/5 आणि हे 3/4. तर या ठिकाणी लिहू 4/5 आणि हे 3/4. बघा आता शेवटचं गुणोत्तर दिलेलं आहे टॅन थिटाच्या रूपामध्ये. टॅन थिटाचं गुणोत्तर काय दिले 1/2 वर्गमुळात 2 दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण लिहूयात 1/2 वर्गमुळात 2 आणि हे गुणोत्तर आहे टॅन थिटाचं. ठीक आहे, आता आकृतीवरून टॅन थिटा काय असते, तर थिटा समोरील बाजू AB भागिले लगतची बाजू BC. ठीक आहे, AB भागिले BC. तर या ठिकाणी आपण लिहूयात AB भागिले BC. तर आता याच्यावरून कळतं की AB हा 1च्या पटीत आहे तर BC हा 2 वर्गमुळात 2च्या पटीत आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला इथं गुणोत्तराची समानपट K घ्यावी लागते. म्हणून आपण काय करणार, AB बरोबर हे 1K म्हणजेच काय फक्त K घेणार. ठीक आहे, म्हणून AB ची किंमत येते K, तर BC ची किंमत काय येते 2 वर्गमुळात 2 आणि त्याच्या पुढे आपण काय करणार K लावत असतो. आता ह्या किमती आपण आकृतीत ठेवूयात. बघा AB आलेलं आहे K.
ठीक आहे. आणि बी सी आलेलं आहे 2 वर्गमुळात 2k, हे आलं 2 वर्गमुळात 2k. ठीक आहे. तर आता आपल्याला जर ए सीची किंमत माहीत झाली तर उरलेली साइन थिटा आणि कॉस थिटाची गुणोत्तर आपल्याला काढता येतात. तर आपण काय करणार, हे काटकोन त्रिकोण ए बी सी आहे, तर या काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सीचा वर्ग. आता आपल्याला जे ज्या गोष्टी माहिती आहेत ते आपण या सूत्रामध्ये ठेवूया. ए बी ची किंमत के आहे, तर हे झालं के चा वर्ग. बी सी ची किंमत आहे 2 वर्गमुळात 2 आणि हे कंसाचा वर्ग बरोबर ए सी ची किंमत काढायची आहे. हे के चा वर्ग अधिक हे बघा, तर या ठिकाणी काय करणार आपण 2 चा वर्ग करणार. किती येतो बघा 4 येतो. ठीक आहे. त्यानंतर हे वर्गमुळात 2 आहे ना, त्याचा पण वर्ग करणार. किती येतो, तर हे 2 येतं. ठीक आहे. आणि हे के वर्ग बरोबर ए सीचा वर्ग. के वर्ग अधिक 4 गुणिले 2 किती येतं, हे 8k वर्ग बरोबर ए सीचा वर्ग. आता इथं बघा हे के आणि हे 8 किती होतात, 9k वर्ग बरोबर ए सीचा वर्ग. म्हणून आपण काय करणार, ए सी वर्ग बरोबर समजा आपण 9k वर्ग इथं लिहिलं. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढणार. ठीक आहे. तर हे वर्गमुळात काय येणार इकडं 9k वर्ग. म्हणून ए सीची किंमत बघा काय येते, तर हे 9 हा 3 चा वर्ग आहे म्हणून इथं 3 लिहिलं. त्यानंतर के वर्ग हा के चा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलं 3. तर ए सीची किंमत आली किती 3k. ठीक आहे. तर आता बघा याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, तिन्ही बाजू माहीत झाल्या तर आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटाचं गुणोत्तर काढता येईल. तर आपण या ठिकाणी लिहूयात साइन थिटा बरोबर, साइन थिटाचं गुणोत्तर काय आहे, थिटा समोरील बाजू ए बी छेद कर्ण ए सी. ए बीची किंमत आहे के आणि कर्ण आहे 3k. म्हणून बघा हे के कॅन्सल झालं, 1/3 म्हणून साइन थिटाची किंमत आली 1/3. तर या ठिकाणी आपण काय करूयात, साइन थिटाचं गुणोत्तर लिहूयात 1/3. आता पुढचं गुणोत्तर काय म्हणले, कॉस थिटाचं गुणोत्तर विचारले. तर आपण काय करूयात, पुढचं गुणोत्तर कॉस थिटाचं गुणोत्तर काढूयात. बघा कॉस थिटाचं गुणोत्तर काय आहे, तर थिटाच्या लगतची बाजू कोणती, बी सी. तर इथे लिहिणार आपण बी सी भागिले काय असेल मग कर्ण. ठीक आहे, ए सी. तर या ठिकाणी असेल ए सी. आता बघा बी सीची किंमत आहे 2 वर्गमुळात 2k. ठीक आहे. आणि बी सीची किंमत आली, ए सीची किंमत आलेली आहे 3k. तर या ठिकाणी आपण लिहिलं 3k. हे के कॅन्सल झालं तर इथं येते 2 वर्गमुळात 2 आणि इथे येते छेदामध्ये 3. तर हे आहे कॉस थिटाचं गुणोत्तर. तर आपण कॉस थिटाचं गुणोत्तर लिहूयात 2 वर्गमुळात 2 भागिले 3. तर या ठिकाणी येईल 2 वर्गमुळात 2 भागिले 3. बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारण्यात आला आहे. आपल्याला सांगितलेलं आहे किमती काढा. आता किमती काढामध्ये पण त्यांनी वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे 5 साइन 30 अंश अधिक 3 टॅन 45 अंश, याची आपल्याला किंमत काढायची आहे. आता याची आपल्याला किंमत कधी काढता येणार, ज्यावेळेस आपल्याला साइन 30 अंशची किंमत माहीत असेल आणि टॅन 45 अंशाची किंमत माहीत असेल. तर त्याच्यासाठी आपल्याला हे टेबल जो आहे ना, तर याच्यातल्या किमती पाठ असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा मी हे सरावासाठी आपल्याला समजण्यासाठी टेबल काढलेलं आहे. या ठिकाणी बघा हे गुणोत्तर आहेत साइन कॉस टॅन आणि हे कोणांची माप आहेत 0 30 45 60 90. ठीक आहे. तर आता आपल्याला बघा या ठिकाणी हे क्रिया करताना कोणकोणत्या गोष्टींची गरज पाहिजे, तर साइन 30 अंश आणि टॅन 45 अंशाची गरज आहे. तर बघा हे साइन गुणोत्तर 30 अंशामध्ये किती आहे, तर 1/2 किंमत आहे. ठीक आहे. आणि टॅन 45 ची किंमत किती आहे, बघा हे टॅन आणि हे 45 अंशामध्ये जर पाहिलं तर 1 ही किंमत आहे. तर आपण काय करणार, त्या ठिकाणी विशिष्ट हे जे आहेत ना गुणोत्तर त्यांची किंमत ठेवूयात आणि हे क्रिया करून जे काही उत्तर येईल तर हे काय असेल, तर या गणिताचं उत्तर असेल, म्हणजेच काय त्याची किंमत असेल. तर बघा या ठिकाणी 5 साइन 30 अंश विचारलं. तर आपण इथं 5 गुणाकारामध्ये साइन 30 ची किंमत आताच बघितली आपण 1/2 आहे. तर या ठिकाणी लिहिणार 1/2 अधिक
3 गुणिले साईन, आता काय आहे टॅन 45, हे टॅन हे 45 मध्ये पाहिलं तर किती आहे 1 किंमत आहे, तर या ठिकाणी 1 लिहिलं तर बघा हे 5/2 अधिक हे झालं 3 1 3, छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, छेद समान करण्याची पद्धत कशी असते तर हे 2 आणि 1 यांचा गुणाकार करा, 2 गुणिले 1 आणि हे जे अंश आहे ना आणि याचा छेद यांचा तिरकस गुणाकार करा, 5 गुणिले 1 हे मधलं चिन्ह आणि इथला अंश आणि इथला छेद 3 गुणिले 2, तर हे कसं येईल बघा 5 अधिक हे येणार 6 भागिले 2 म्हणजेच हे किती आलं 11/2, ठीक आहे. तर ही किंमत असेल या समीकरणाची किंवा या गणिताची किंमत आहे 11/2, ठीक आहे. आता पुढचं विचारलेलं आहे आपल्याला 4/5 टॅन वर्ग 60 अंश अधिक 3 साईन वर्ग 60 अंश, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार बघा, हे 4/5 जशाला तसं लिहिलं, ठीक आहे. चला आता आधी आपण टॅन 60 ची किंमत काढू, हे बघा हे टॅन आणि हे 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3, तर आपण लिहिलं वर्गमुळात 3 आणि हे बघा टॅनचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 3चा वर्ग लिहिलं अधिक 3, आता साईन 60 ची किंमत आधी काढूयात, हे साईन 60 वर्गमुळात 3/2 हे लिहिलं गुणाकारामध्ये वर्गमुळात 3/2 आणि इथं पण साईनचा वर्ग आहे म्हणून केलं आपण वर्ग केलं. आता या ठिकाणी बघा हे काय येईल 4/5 गुणिले वर्गमुळात 3 आणि त्याचा जर वर्ग केलं तर काय येतंय फक्त 3 येते, मग हे अधिकचं चिन्ह हे 3 हे गुणाकाराचं चिन्ह यांचा वर्ग केला तर काय येतो 3/4 येतो, ठीक आहे. आता आपण काय करूयात बघूयात कोणकोणत्या क्रिया करता येतील. हे 4 आणि 3 गुणाकारात आहे 12/5 येतं अधिक हे 3 आणि हे 3 गुणाकारात आहे 9/4. आता या ठिकाणी छेद समान नाही म्हणून छेद समान करणार, छेदांचा गुणाकार आणि अशा प्रकारे हे तिरकस गुणाकार 12 गुणिले हे 4 अधिक हे 9 गुणिले 5, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी येणार 48 अधिक हे आलं 45 आणि हे 20, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 8 आणि 5 13ला 3 4 आणि 4 8 आणि 1 9 93/20, तर हे आहे या गणिताची 2 नंबरची किंमत. तर बघा 3 नंबरचं काय विचारलंय 2 साईन 30 अंश अधिक कॉस 0 अंश अधिक 3 साईन 90 अंश, ठीक आहे. आता आपण काय करूयात बघा या ठिकाणी 2 गुणाकारामध्ये साईन 30 अंशाची किंमत बघूयात, हे साईन 30 अंशाची किंमत आहे 1/2, तर आपण लिहिणार 2 गुणिले 1/2 अधिक कॉस 0 त्याची किंमत आपण पाहूयात, बघा हे कॉस आणि 0 अंशामध्ये त्याची किंमत आहे 1, तर आपण इथं लिहिली 1 किंमत अधिक 3 गुणिले साईन 90 पाहूयात. आता हे साईन आणि हे 90 म्हणजे इथं पाहणार किती आहे 1 आहे, तर आपण लिहिलं इथं 3 गुणाकारामध्ये 1. आता बघा हे अंशामधलं आणि हे छेदामधलं कट होऊन जाईल, ठीक आहे. तर इथं असेल 1 अधिक 3, तर हे काय येतंय उत्तर आलं 5, ठीक आहे. पुढचं बघा चौथा प्रश्न काय विचारलाय टॅन 60 भागिले साईन 60 अधिक कॉस 60, तर या ठिकाणी बघा आपण हे मोठं छेद लिहून टाकूयात आधी. आता आपण टॅन 60 ची किंमत बघूयात, हे टॅन आणि हे 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3 म्हणून इथे लिहिलं आपण हे वर्गमुळात 3. आता साईन 60 ची किंमत बघूयात, हे साईन आणि हे 60 कुठं आहे इथं वर्गमुळात 3/2, तर इथं लिहिणार आपण हे वर्गमुळात 3/2 अधिक आता कॉस 60 ची किंमत किती आहे तर हे असेल 1/2, तर हे लिहिलं आपण 1/2, ठीक आहे. हे बघा आता हे मोठं छेद आपण जशाला तसं आधी लिहूयात, आपण हे छेदाच्या वर अंश जो आहे तो लिहूया, ठीक आहे. आता छेदामध्ये पण पाहिलं तर हे बघा वर अंश आणि छेदामध्ये परत आहे ना, तर यांचा पण छेद कसा आहे समान आहे, तर आपण इथं छेद समान असल्यामुळे फक्त 2 लिहिणार आणि हे जे आहेत ना छेदामधले अंश त्यांची बेरीज करूयात फक्त वर्गमुळात 3 अधिक 1, ठीक आहे. आता हे बघा हे आहे छेदाचा छेद, ठीक आहे. तर छेदाचा छेद हा अंश असतो म्हणजेच काय तर हे काय होतं वर जाऊन गुणाकारात जातं. बघा या ठिकाणी लिहिणार 2 वर्गमुळात 3 म्हणजे हे 2 इथं गेलं वर्गमुळात आणि इथं बघा काय असेल वर्गमुळात 3 अधिक 1, ठीक आहे. तर हे एवढंच उत्तर आहे, याच्या व्यतिरिक्त आपण अजून सोडू शकत नाही, तर तुम्ही पण एवढंच उत्तर लिहा.
बघा पुढचं काय विचारले त्यांनी, कॉस वर्ग 45 अंश अधिक साइन वर्ग 30 अंश विचारले. म्हणजेच काय, आपल्याला कॉस 45 ची किंमत माहीत पाहिजे. बघा हे कॉस हे 45 ची किंमत आहे 1/√2 म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार 1/√2 आणि हे असेल कंसाचा वर्ग. त्यानंतर काय विचारले, साइन 30 विचारले. बघा हे साइन आणि 30 ची किंमत आहे 1/2 तर आपण इथं लिहिणार 1/2 आणि त्याचा वर्ग करणार. बघा कंसाचा वर्ग आहे म्हणजेच काय, अंशाचा वर्ग आणि छेदाचा वर्ग सेपरेट करणार आपण. म्हणजे 1चा वर्ग 1 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 येतो. आणि या ठिकाणी 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 येणार. आता बघा छेदामध्ये आपण काय करणार, छेद समान करण्यासाठी 4 घेणार. का, कारण 2च्या पाड्यात पण 4 येतं म्हणून 4 मोठा आहे म्हणून आपण 4 इथं घेतलं. आता बघा इथं 2 आहे. ठीक आहे, आता इथं 4 येण्यासाठी काय करावं लागते, 2 न गुणाकार करावा लागेल है ना. म्हणून आपण काय करणार, अंशाला 2 न गुणाकार करणार. इथं आधी छेदात 4 आहे म्हणून 1 न गुणाकार केला तर गरज नाही म्हणून आपण 1 जशाला तसं लिहितो. आता बघा हे काय येईल, 2 गुणिले 1 2 अधिक 1 आणि हे 4 म्हणजेच काय, हे 3/4 आलं. ठीक आहे, आता पुढचं आहे 6वं. या ठिकाणी बघा कॉस 60 अंश गुणिले कॉस 30 अंश अधिक साइन 60 अंश गुणिले साइन 30 अंश दिले. ठीक आहे, तर आपण काय करूयात, एकेकाच्या किमती या तक्त्यामधून काढूयात आणि या ठिकाणी लिहूयात. बघा कॉस 60 अंश, कॉस इथं आहे 60 अंशची किंमत आहे 1/2 तर या ठिकाणी लिहिलं आपण 1/2 गुणिले कॉस 30 अंशची किंमत किती आहे, बघा हे 30 वर्गमुळात 3/2 तर या ठिकाणी लिहूयात वर्गमुळात 3/2 आधी. पुढे आहे साइन 60 अंश. आता हा साइन 60 अंश किती आहे, वर्गमुळात 3/2 तर या ठिकाणी लिहूयात वर्गमुळात 3/2 गुणिले आता साइन 30 म्हणले किती 1/2 तर या ठिकाणी आलं 1/2. ठीक आहे, हां आता या ठिकाणी काय करणार, अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार म्हणजे हे वर्गमुळात 3/4 इथं पण काय येईल वर्गमुळात 3/4. ठीक आहे, आता छेद समान आहे म्हणून एकदाच लिहिलं आपण आणि इथं अंशांची बेरीज करणार. आता हे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 कितीदा आहे, 2दा आले बेरीज म्हणून आपण असं लिहिलं 2 वर्गमुळात 3/4. आता हे बे 1 बे, बे 2 4 तर उत्तर येईल वर्गमुळात 3/2. या ठिकाणी बघा 3 नंबरचं उदाहरण काय सांगितलंय, जर साइन थिटा बरोबर 4/5 तर कॉस थिटा काढा असं सांगितलंय. ठीक आहे, आता बघा अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्याची आपल्याला 2 पद्धती आहेत. तर आपण काय करूयात, या ठिकाणी पद्धत 1 नंबरची वापरून सोडवूया. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीने पण गणित सोडवूयात, उत्तर तेच येणार आहे. तुमची इच्छा, तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता. आता बघा या ठिकाणी आपण काय करणार, अशा वेळेस एक काटकोन त्रिकोण काढणार. त्या ठिकाणी समजा हा एक काटकोन त्रिकोण आहे ABC ज्याच्यामध्ये हा जो कोन आहे B हा 90 अंशाचा आहे. मी लिहिलं इथं बघा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, कोन ABC बरोबर 90 अंश आणि हा जो कोन आहे C त्याला आपण थिटा मानूयात म्हणजे ACB बरोबर थिटा. ठीक आहे, आता या आकृतीवरून आपण साइन थिटाचं गुणोत्तर लिहू शकतो. बघा साइन थिटाचं गुणोत्तर काय असते, थिटा समोरील बाजू AB भागिले कर्ण काय AC. ठीक आहे, आता बघा आपल्याला आकृतीत गणितात काय दिलेलं आहे, तर साइन थिटा बरोबर 4/5 दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण लिहिलं 4/5 है ना. आता या ठिकाणी बघा गुणोत्तराची समानपट समजा K असेल तर हे AB असेल 4K आणि AC असेल 5K म्हणून आपण काय करणार, AB बरोबर 4K आणि AC बरोबर किती 5K म्हणजे हे झालं 4K हे आलं 5K. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, BC ची किंमत काढायचं आहे. आता BC ची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर आपण काय करणार बघा या ठिकाणी, तर पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करणार. म्हणून त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आता ज्या ज्या गोष्टी माहीत आहेत ते आपण या सूत्रामध्ये ठेवूया. AB ची किंमत माहीत आहे 4K वर्ग, BC ची किंमत काढायची आहे आणि AC ची किंमत आहे बघा 5K कंसाचा वर्ग. इथं पण काय असेल कंसाचा वर्ग, 4चा वर्ग येतो 16K वर्ग अधिक
हे बी सी वर्ग आहे आणि हे असेल 25K वर्ग. आता काय होईल तर हे 16K वर्ग आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊ, म्हणजे ते काय होईल वजाबाकीमध्ये जाईल. आता बघा बी सी वर्ग 25 मधून 16 गेले किती उरतात 9 उरतात, म्हणून बी सी वर्ग बरोबर 9K वर्ग. आता दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर काय येतं हे, तर हे वर्गमुळात 9K वर्ग, म्हणून बी सीची किंमत येते 3K. ठीक आहे, बी सीची किंमत आली, हे आलं 3K. याच्यावरून आपण बघा आता तिन्ही बाजू माहीत झाल्या तर आपण हे गुणोत्तर काढू शकतो कॉस थिटाचं. तर आपण या ठिकाणी लिहिणार कॉस थिटा बरोबर, हां बघा कॉस थिटा काय असतं, थिटा लगतची बाजू बी सी भागिले कर्ण ए सी, म्हणून इथं लिहिणार बी सी छेद ए सी. आता बी सीची किंमत आली 3K, ए सीची किंमत किती आहे बघा 5K. तर आता हे के कॅन्सल झालं, तर कॉस थिटाची किंमत आली 3/5. ठीक आहे, आता ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत कोणती आहे तर बघा इथे लिहितो मी पद्धत 2 नंबरची. ठीक आहे, आता दुसरी पद्धत कोणती आहे तर आपण इथं शिकलेलं आहे त्रिकोणमितीय नित्य समानता. त्याच्यामध्ये काय आहे ते सूत्र, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ठीक आहे, हे आहे त्रिकोणमितीय नित्य समानतेचं सूत्र. त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय माहीत आहे, साइन थिटाची किंमत माहिती आहे किती 4/5. तर इथं आपण लिहिलं 4/5 आणि हे आहे वर्ग अधिक हे कॉस वर्ग थिटा आणि हे 1 जशाला तसं. ठीक आहे, आता बघा हे 4/5 आहे, कंसाचा वर्ग आहे म्हणजे हे 4चा वर्ग आणि छेदामध्ये 5चा वर्ग. वेगवेगळा वर्ग केला तर काय होतो, हे 16 आणि हे 25 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता हे काय होईल पलीकडे जाईल है ना, पलीकडे पाठवल्यास काय होईल बघा, हे बेरजेत आहे तिकडे गेल्यास वजाबाकीत जाईल, म्हणून हे कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 16/25. या 1ला छेदात काही नाही म्हणजे आपण 1 घेतलं आहे ना, छेद समान करायचे 1 गुणिले 25 केलं. ठीक आहे, मग काय करणार, हे अंश आणि छेदांचा तिरकस गुणाकार आणि हे मधलं चिन्ह ठेवणार आहे ना, हे 1 गुणिले 25 वजा हे 16 गुणिले 1 झालं. ठीक आहे, तर इथं काय येईल बघा 25 वजा 16 भागिले 25, 25 मधून 16 गेले 9 भागिले 25. आता हे काय आहे तर हे आहे कॉस वर्ग थिटा. आता दोन्ही बाजूचं जर मी वर्गमूळ काढलं तर काय होईल बघा, तर इथं असेल कॉस थिटा, हे होईल वर्गमुळात 9/25. म्हणजेच काय कॉस थिटा म्हणजेच काय 9 हा 3चा वर्ग आहे आणि 25 हा 5चा आहे, म्हणून कॉस थिटाची किंमत काय आली 3/5. इथं पण बघा कॉस थिटाची किंमत किती आली ती 3/5. तर हे दोन्ही पद्धती आहेत, कोणत्याही पद्धतीनं सोडवलं तरी चालतं. बघा या ठिकाणी 4था प्रश्न आहे, जर कॉस थिटा बरोबर 15/17 तर साइन थिटा काढा. म्हणजे हे पण गणित 2 पद्धतीनं काढता येणार. तर आपण काय करूयात, पहिली पद्धतीनं सोडूयात. पहिल्या पद्धतीसाठी आपण एक काटकोन त्रिकोण काढणार. ठीक आहे, आणि तिथं हा जो सी आहे कोण त्या ठिकाणी थिटा घेणार. ठीक आहे, आता ती माहिती इथे लिहिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार, या आकृतीमध्ये कॉस थिटाचं गुणोत्तर काढणार. आता कॉस थिटाचं गुणोत्तर म्हणजेच काय, थिटाच्या लगतची बाजू कोणती बी सी भागिले कर्ण ए सी. बघा कॉस थिटा बरोबर बी सी छेद ए सी घेतलं. आता आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे कॉस थिटा काय 15/17, म्हणून आपण हे 15/17 घेतलं. आता हे 2 गुणोत्तरून काय कळतं तर बी सी हा 15च्या पटीत आहे, म्हणजेच काय आपण 15K घेतला आणि ए सी हा 17च्या पटीत आहे म्हणून 17K. के काय आहे तर गुणोत्तराची समान पट आहे. ठीक आहे, तर आपण आकृतीमध्ये ठेवूयात बी सी म्हणजेच काय 15K आणि हे असं 17K. आता हा काटकोन त्रिकोण आहे ज्याच्यामध्ये 2 बाजू माहीत आहेत, तिसरी बाजू माहीत नाही, तर आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार आणि इथं सूत्र लिहिणार ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग. आता आपण ए बी बी सी आणि ए सी याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी माहीत आहेत त्यांच्या किमती ठेवू, ज्या माहीत नाही ते जशाला तसे ठेवू. म्हणजे ए बी माहीत नाही, इथं ए बी वर्ग जशाला तसं ठेवलं. हे बी सी वर्ग काय आहे तर बघा हे आहे 15K कंसाचा
वर्ग बरोबर AC किती दिले तर 17K आलेला आहे, तर आपण हे 17K कंसाचा वर्ग केला. आता बघा AB वर्ग जशाला तसं ठेवूयात, 15Kचा वर्ग येतो 225K वर्ग आणि हे येते 289K वर्ग. आता AB वर्ग काढायचा आहे म्हणून हे होईल 289K वर्ग वजा 225K वर्ग. AB वर्ग बरोबर हे येते 64K वर्ग. आता जर वर्गमूळ काढलं आपण तर हे येते वर्गमुळात 64K वर्ग. तर ABची किंमत येते 8K. तर या ठिकाणी आपण आकृतीमध्ये ठेवली 8K. ठीक आहे, ABची किंमत आली. आता बघा या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू माहीत झाल्या काटकोन त्रिकोणात, म्हणून आपल्याला कोणतेही गुणोत्तर काढू शकतो आपण. आता तर आपल्याला काढायचे कोणतं साइन थिटाचं गुणोत्तर. आपण इथे लिहिणार साइन थिटा बरोबर काय सूत्र आहे, थिटा समोरील बाजू AB भागिले कर्ण AC. ठीक आहे, AB आलेला आहे 8K आणि AC आहे 17K. तर उत्तर किती आलं 8/17. म्हणून इथे लिहिलं साइन थिटा बरोबर 8/17. ठीक आहे. आता दुसरी पद्धत कोणती, तर हे आहे त्रिकोणमितीय नित्य समानता. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता साइन थिटा काढा म्हणले म्हणून हे साइन वर्ग थिटा जशाला तसं लिहिलं अधिक कॉस थिटाची किंमत दिली आहे बघा 15/17. तर हे लिहिलं 15/17 त्याचा वर्ग बरोबर 1. ठीक आहे. आता काय करणार साइन वर्ग थिटा जशाला तसं लिहूयात अधिक हे बघा कंसाचा वर्ग आहे म्हणून आपण काय करणार 15चा वर्ग आणि 17चा वर्ग वेगवेगळा करणार. म्हणजे 15चा वर्ग 225 आणि हे असेल 289. ठीक आहे, बरोबर 1 घेतलं आपण. बघा आता काय होईल, हे बेरजेमध्ये आहे, आपण उजवीकडे जर घेऊन गेलं तर ते वजाबाकीत जातं. म्हणून हे असेल साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 225 भागिले 289. छेद जर समान केलं तर या ठिकाणी 1चा छेद आपण 1 घेणार. तर इथं होईल गुणाकार छेदांचा आणि नंतर मग अंश आणि छेदांचा तिरकस गुणाकार. 1 गुणिले 289 वजा 225 गुणिले 1. तर हे होईल 289 वजा 225 भागिले 289. 289 म्हणून जर 225 आपण वजा केले तर उत्तर येते 64. तर हे आलं 64 भागिले 289. आता ही किंमत कशाची आहे तर साइन वर्ग थिटाची आहे. आपल्याला काय काढायचे साइन थिटा. म्हणजेच काय करणार आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर काय येतं हे वर्गमुळात 64 भागिले 289. ठीक आहे. तर आता साइन थिटा कसं करणार तर आपण काय करणार 64 हा कशाचा वर्ग आहे तर 8चा आणि 289 हा 17चा. तर बघा साइन थिटाची किंमत किती आली 8/17. इथं पण साइन थिटाची किंमत 8/17 आली. ठीक आहे, कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता.